नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक खूपच दुर्लभ औषधी, त्याचं नाव आहे कण्हेर। मित्रांनो, कण्हेर हे एक फुलझाड आहे जे तुम्हाला गार्डनमध्ये किंवा कोणत्याही मंदिराजवळ सहज बघायला मिळेल। मित्रांनो, अशा बऱ्याच वनस्पती आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते। आपण ह्या वनस्पतींना झाडपाला, कचरा किंवा तण म्हणून सोडून देतो, परंतु आयुर्वेदामध्ये अशा वनस्पती खूप महत्त्वाच्या मानल्या जातात। त्यापैकी एक म्हणजे कण्हेर। मित्रांनो, कण्हेरचं फूल आपण पाहिलेच असेल, साधारण पिवळ्या रंगाचं असतं। कण्हेरचं फूल हे 3 जातीचं असतं। एक असते पिवळी कण्हेर, दुसरी असते पांढरी कण्हेर आणि तिसरी म्हणजे लाल कण्हेर। मित्रांनो, कण्हेरचे फुलं आणि पानं आयुर्वेदिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहेत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण कण्हेरबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि ही वनस्पतीचा वापर तुम्ही कसा करू शकता, कोणकोणत्या आजारावरती, कोणकोणत्या रोगावरती ही वनस्पती गुणकारी आहे, ते आपण सविस्तरपणे पुढे पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर आमचा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत आहात तर आमच्या पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ जर यूट्यूबवरती पाहत आहात तर सबस्क्राईब करा। मित्रांनो, जर तुम्हाला ॲसिडिटीची समस्या असेल, तुम्हाला खाल्लेलं पचत नसेल, तुम्हाला वारंवार छातीमध्ये जळजळ होत असेल किंवा कोणतंही अन्न खाल्लं म्हणजे पचायला भरपूर वेळ लागतो, तर मित्रांनो, ही समस्या तुम्हाला हे जे पान आहे, हे पान पूर्णपणे बरी करून देऊ शकतं। मित्रांनो, ह्या झाडाची पानं, फुलं ही अन्न पचनासाठी खूप महत्त्वाचे आहे। भरपूर लोकांना जेवण बिलकुल पचतच नाही, कारण याच्या मागचं एक कारण देखील आहे। आजकाल आपली जीवनपद्धती पूर्णपणे बदलली आहे। आपण जे अन्न खातो त्यामध्ये तेलाचा वापर, साखरेचा वापर जास्त प्रमाणात वाढला आहे। त्यामुळे आपलं लिव्हर व्यवस्थित कार्य करत नाही। आपल्या लिव्हरची जी क्षमता आहे ती कमी होते आणि दिवसेंदिवस आपल्याला पचनाच्या समस्या वाढतच जातात। मित्रांनो, तुम्हाला जर ह्या समस्या दूर करायच्या असतील तर कण्हेरची पानं तुमच्यासाठी एक चमत्कारिक उपाय आहे। तर ॲसिडिटीसाठी, अपचनासाठी याचा उपयोग कसा करायचा आहे, तर कण्हेरची जी पानं आहेत, तुम्हाला साधारण 3 ते 4 पानं घ्यायची आहेत। सकाळी आपण ब्रश केल्यानंतर 3 ते 4 पानं तुम्ही चावून खाऊ शकता किंवा या पानांचा रस तुम्ही बनवू शकता। या पानांचा रस तुम्हाला व्यवस्थित मिक्सरमध्ये मिक्स करून बनवायचा आहे आणि जवळजवळ 2 चमचा रस तुम्हाला सकाळी आपण ब्रश केल्यानंतर प्यायचं आहे। असं तुम्हाला हप्त्यातून 2दा करायचं आहे आणि 2 महिने ही कृती करायची आहे। तुम्हाला तुमचा ॲसिडिटीचा जो प्रॉब्लेम आहे तो कायमचा नष्ट झालेला दिसेल। तुम्ही कोणतंही जेवण केलं, कोणतंही अन्न खाल्लं तर लगेच पचन होईल। एवढंच नाही तर तुम्हाला तुमच्या डोळ्यांमध्ये देखील फरक जाणवेल। आपल्या डोळ्यांची दृष्टी देखील ह्या पानांच्या अर्कामुळे चांगली होते। ह्या फुलांचा देखील तुम्ही वापर करू शकता, परंतु फुलांपेक्षा पानं वापरणं, पानांचा उपयोग करणं अधिक सोयीस्कर आहे। मित्रांनो, एवढंच नाही तर तुमचे गुडघे दुखणे, कंबर दुखणे हे देखील कमी होईल। माहिती जर आवडली तर ह्या व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।